हे डंगर कधी होशमध्ये येते काय सांगा. माणूस येऊन राहिला एक तर मला सांगायला. मला एक तर अजून हाना वाटून राहिला त्या डंगराले. अजून पिन्ना असं वाटून राहिलं त्याला चाबुकान चांगला मजबूत सांड्या तेल लावलं हाना. डंगर एकदा होशमध्ये आलं की असं झोडतो डबल मजबूत की त्यानं कधी सपनातही विचार असेल केला की आपल्याला एवढा मार खा लागेल म्हणून ढोरासारखा. आपल्या बरोबर रगिली चालत नाही ना. शेठ म्हणतात ना मला शेठ बंदा गाव भेटे मला बंदा गाव. आणि हे डंगर मध्ये मग हातावर तुऱ्या देऊन राहील तर शेठच्या हाती तुरी देणं काही सोपी नाही म्हणा डंगऱ्या. तुले थांबतो अजून तुला अजून काहीच माहित नाही शेठ कसा आहे तर थांबतो. भावाले बोलवतं काही नाताला बोलतो मन मारायले. आता तू हाती लागला ना डंगऱ्या. आता पाय तू त्या बजेटच आहे. आता डंगरे सुटकाच नाही होऊ देत नाही. असा दाबून ठेवतो सहा गेले मरे जातलो पुऱ्या म्हणजे हड्ड्यात झाल्या पाहिजे त्याच्या. या डंगरेला आता मरे जातलो काही सुटका नाही सहा गेले. मेला तर चालते पण सोडत नाही रे बा. नाही सोडत नाही. तशी म्हणा याचा भाऊ आणि तो नातू तर येणारच आहे लोक टंग टंग करत. पण त्याला दिसलंच नाही तर काय करतील ती काय उपटतील नाही शेठची. आला लेख माणूस काय म्हणते काय माहिती शेठ. अरे वकणं बकणं काय आहे तर सांग ना पटकनी काय आहे काय. शेठ बुड आलं ना होशमध्ये. चला ना चला. अरे बापा मला हेच तर पाहिजे होतं. डंगरा कधी होशमध्ये कधी हात सफा करतो मी त्याच्यावर तर कधी पिन्ना तो त्या डंगऱ्याले तर. चाल चाल तुम्ही चांगली खबर दिली मला आता. हो शेठ चला चला. हो चाल चाल. ते सांड्या तेल लावलं ना तुम्ही चाबू काय लावलं ना. हो ते सर्व मी रेडी करून ठेवलं. पण त्याची डंगऱ्याचं कोणीच नाही. पोहून जाऊ शकते बरं डंगर लवकर चला फक्त पटकन. हो ना चाल 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 चाल. आता पाय भाया पिन्नाचं डंगराचा सायाचा चांगला हागेतलं पिवळी चड्डी करतलं खाणतो सायाले. शेटच्या नाणी लागणं बेकार आहे. चाल. का रे ते रामाश्यामा भाऊ तिकडे शेणपाणी करून राहिले कुटार चारा हे करून राहिले. बरं ठीक आहे चालतो चाल. चाल आता बुडं पिन्ना चांगलं. आज बुड्याची काही खैर नाही रे भाऊ काही खैर नाही. मी नसतं सांगितलं पण कसं माझं फूट पाडलं असतं ना. सांड्या तेल लावलं चाबूक मारून राहिला ना. माझं धुणं लाल गेले त्यानं याला भ्या लागते म्हणून बा कसं आता होणार नाही. अत्याचार बी होते तरी कसं आपल्याला कसं बा काहीच करता येत नाही. जाऊ दे बा आता काय करता कोणी लागून झाले. काय बा झाबरू तू अड्डी उभा आहेस गड्या. मी बंद का थांबून राहील तुले. काय झालं सांगता ना मग काय झालं. अरे बा वावरात जाणं आहे ना फवारा काढणं आहे ना औषध आणली ना म्या. सोयाबीनवर बदबद वया पडल्या गड्या. चाल बरं चाल फवारा मारून घे. बरं मारू ना फवारा त्यात काय. पण तो पंप आणला ना पद्धतशीर करून. काय भद सारा अंगावर पाणी गळते बा. अंग खाजून सारं चुन करते. ते फटकं ढबर पंप असेल तर मी फवारायला येत नाही. हो बा नवा पाहिजे आपल्याला पंप चांगला कोरा बा. आणलं ना बा दुरुस्त करून पंप. अरे बाबा तेच थोडी ठेवलं मी फुटकं ढबर आणला चांगला करून. चाल बरं. पण ते पंपच आणलं पण मग ते डब्याची लाईन आपली जेवणाची नाही तर मग कसं मला घरी जायला लागेल स्वयंपाक करायला लागेल मग वावरात यायला लागेल. कसं तुमचंही काम रणकं ना शांताराम भाऊ. कसं डब्याचं खायचं आपलं काय का झाबर. तू काय मला परका समजून राहिला का. मला समजत नाही का तुझ्या घरी कोणी करणार नाही म्हणून तुला हातात स्वयंपाक करायला लागते. केला ना बा तू या डबा पहिलेच बांधला मी वावरात जायच्या अगोदर. मी का तुला उपाय ठेवणार राहिला का. मी खाईन आणि तू उपाय राहायची का काही का माणूस राहिला का तू. काय कसा बोलतो रे तू. नाही ते सांगलं ते बरोबर नाही तर मग वावरात गेल्यावर तुम्ही म्हणसान कारकडे मी तुझ्या डबा आणला नाही. बस माय कंडिशन बेकार आहे म्हणून राहिलं मी. पाहिले का घ्या का तू परका समजून राहिला बा मले. अरे मला माहित नाही का तुझे काय आहे तर आता स्वयंपाक करायला लागतं म्हणून तुले. मी आता पहिलेच त्या मावशीने सांगितलं घरी ह्या आज वावरात फवारायला डबा घेवा बनवून ठेव. ओके म्हणजे टेन्शन न घेऊन तू. बरं काय वांधा नाही. पाहा पण बुटान बुटी येऊन राहिले बा काली घेऊन राहिली इकडे. पहा बरं मोठा आबान डॅनीची बायको. बापर हे तर मस्त युती जमली यायची तर. बाबा त्या मोठा आव्हान हे डॅनीची बायको काल कुकडे फिरून आले बापा लेकराला घेऊन रे. खायचं आता भिडलं वाटते इथं. काही नका बोलत जाऊ तुम्ही राजा. काही भिडलं गिळलं काही राजा काही कुकडच्या कुकडे. अरे तसं भिडलं नाही ना बस बा. आता कसं डॅनी बुड्या जीव वाचवला तर कसं बा एकत्रित झाले ती भांडण मिटलं असेल असं मा म्हणणार. दुसरं काही नाही. येऊ द्या त्याला मग बोलता बाबा तुम्ही कुकडच्या कुकडेच बोलता बाबा. भिडलं गिळलं खायचं काही. हो येऊ दे द्यायला भाऊ काय आता. गड्या शांताराम मा भाऊ डबल गायब झाला. गड्या डबल गायब झाला. हे कमली आली व मला सांगे मा भाऊ गायब झाला म्हणून. रातपासून गायब म्हणतात तो गडी.
शिन्ना बुडा बघा आता शिन्ना बुडा कुठे जाईल. नाही ना बापा गावात नाही ना बुडा. मी तर बापा झांबरलं ना लय झांबरलं मी इकडे तिकडे पण नाही बुडा गावात नाही ना. कुकडे गेला कुकडे नाही बाबा बुडा. त्या रामगड्या मी थांबवलं ना आता कमलीला घेऊन सोबत बंद गाव थांबवलं पण काही दिसला नाही बाबा भोड्यांनी दिसला नाही ना. कुठे गेला आणि काय गेला. अगं बुडा आहे ते गेलं शिन पटवली शिन दुसरी. त्या बुड्याला तुम्हाला माहित नाही ना का नांद आहे तो बाईचा. हा आता जोर आला शिन ना खाल्लं बेललं शिन रात्री. हा ठीक आहे भागलं नशीन पाहिलं शिन दुसरं काही. आता डंगरा गाव आहे ना. नको बोलू रे काही बोलतं काय. बुडबा बुड्यासोबत घात झाला डॅनी बुड्यासोबत घात झाला तुम्हाला सांगतो. हा ही शाळा सारी कोण भरवली माहिती आहे का. शेटनंच भरवली असेल. हा तर म्हणेच ना बदला काढतो म्हणे. त्यानं बदला घेतला त्यानं. तेच वाटून आलं गड्या शांताराम मला तोच डाऊट आहे. हो बदल्याचीच भावना आहे. शेटनं कसं मा भावाचा कार्यक्रम केला शेटनं. एवढा पाचोल्यावर शेट काय करणार हा बुड्याले. हा बुड्याचा गवा गेला असेल कुठे. हा अशीन काही शाळा द्यायची कुकडे राखेल एखादी. अरे बा नाचूबा काहीच माही नको बकुरा बाबा. कोणती शाळा कोणतं काही बाबा बुड्याने ते धंदे सोडले ना आता. डबल तू काय तेच पायरी चढायला लावता का बुड्याले. काहीच माही बकुर राहिला. झाबरू काही कोणती शाळा नाही काही नाही. बुड्यासोबत घात व्हायला शेटनंच कार्यक्रम केला. त्या घरी जा लागत्यात आपल्याला होतात खातात. हा हरामखोराला दाखवा लागते शेटले डबल हिसका काय चीज आम्ही तर. बरं शांताराम तसंच करावं लागते. बजेट त्याशिवाय जमत नाही आता. चाल इकडे ना तू चाल बरं चाल पटकनी. हा हिसका दाखव नाही आपल्याला. भाले साय यांनी नेलो डबल डॅनीली. हो चला दाखवतो ना उपटतो त्याला साय शेटले डबल. हा धुण्यासारखा जर आपटला तर मग म्हणजा तुम्ही मला. मी मग झाबुरून नावाचा. चला सायाचा त्या दिवशी रिपोर्टच द्यायला पुरला असता आपल्याला पोलीस स्टेशनले रिपोर्ट द्यायला असता की नाही. हे चाल त्यानं खेळली नसती. अनुगड्या शांताराम आता माट रोक्षात आलं. त्या दिवशी सुचलं नाही मुले सायाचं ते. चाल आता पो काय डबल. अरे बापा रे सोड रे बाबा जीव घेतं का रे बाया जीव घेतं का बापा रे मारते का मला तू. अरे शेट सोडलं बाबा चूक झाली ना. सोडलं बाबा मारते का. मारता काय तू. अरे हराम खोरा डगऱ्या तुले तर पुरं पाहतो जाय रे मुले. तुनं सारा गावात माझा सत्यानाश केला ना. कोणतं गाव की हाशे मावर काय तर शेठ आणला. बोला न त्या भाले बोला त्या पुतण्याला काढता येतो ना तू त्याला बोला हराम खोऱ्याले बोला त्याला बोला. चूक झाली नाही शेठ आमची चूक झाली ना आता नाही म्हणणार ना तसं गलती नाही म्हणणार. आता मी कोणालाच नाही बोला. तुम्ही म्हणता ते काम करतो शेठ. फक्त मारू नका मला मारू नका. लय लागते हो बाबा लय लागते. चुकीले माफी नाही आपल्या जो सजा आहे मौत. हा चुकीले माफी नाही. हा चुकीले जर माफी देत राहिलो तर मले कसं शेट नाही म्हणतील ना लोक. नाही जशाच तसे. जीवन जाते बुडा. मेलो रे. अरे शेठ मै गच्ची सोडा मरतो. अरे बाबा रे मारू नका ना मला. मारू नका ना शेठ माय गच्ची सोडा ना. मरीन ना बापा. तुले खलास असतं का ना डंगऱ्या हराम खोरा. तुनं माझा सारा पचका केला गावामध्ये. तुले का सोडू का रे मी लुच्च्या. बोला ना त्या भावाले बोला त्या नाताले बोला या कुठी आहेत होतं बोला. मारते रे मला. हा यार वाचवा ना रे बाबा. म्हणणार म्हणे वाचवा ना रे बाबा. शेड मारून राहिले मला. शेड पाहा लागतं तुमच्या पाहा लागतं शेड. काही पाया नको लागू हराम खोरा. पाया नको लागू तुम्हाला. नाही अजिबात नाही बिलकुल. हा हातपाय नको धरू कळले. माझला हातान तू थांब ना तुला दाखवतो ना. अजून राहिलं ना ते पिशे राहिला थांब ना तू. अजून तर चाबूक आणलाच नाही मी. चाबूक आणला की मग सांगतो तुला आज. हा हे दंगी मारू तुला बस. बरे चाबूक पण भागवतो का पाया लागतो. मेलो रे बाबा. ओ शेठ मारू नका शेठ. हराम खोरा डंगऱ्या मारू नका हा शब्द काढूच नको तू. त्या भावाले त्या नाताला कसं बोलल तर मला मारायला तू ना हराम खोरा. तुले तालय मजा वाटली गोड लागलं तुले. हा मला मारत होती तेच मला खित आज खाज हा काढत. हा आज म्हणतो मला मारू नका. थांब तू त्या ढुंगण्या साल्ट काढलं ही राहतच नाही मी आता. मला मारून टाकला तू. माझ्या सैन्य म्हटले का किती मारून राहिला तू. एक तर मला मारून टाक मला तू. मारून टाक शेठ मारून टाक मला.
नाही ना, मारून टाकल्यावर मजा थोडी आहे. असा थोडी बोंबलणार तू डंगऱ्या. आता जे बोंबलून राहिला तू ते मला कसं तुझा आवाज ऐकायचा जाय ना, कसा चिलबिल चिलबिल करतो तो हरामखोरा डंगऱ्या. त्या भाऊ मला मारत कसा दात काढस रे. तुझी बायकोही दात काढस, तुही दात काढस. मला आता मारून टाक, मारून नाही टाका तुला. अदमरा करतो अदमरा. रामाभाऊ बुडा लावला राजा शेटनं बांधून. शेटनं लावला बुडा बांधून. हो गड्या, बुड्याचे जो पुरा पिशारच लावला गड्यानं काढलं बाया शेटनं. चल चल बा, चला चला पाहू आपण. चला हो चल. आई व बापा व मामा मेलं व मामा आई व आवन बापा डंगरल्या. माझरच होता तुले काम करायला काय रोग आलता रे. त्या भावाले बोलवलं, नाताले बोलवलं मले एटी दादागिरी करायला, मले मारायले हराम करून. आता मावन बापा करून राहिला. थांब तू थांब. अजून काय झालं? रामाभाऊ बुडा मरते राजा, आज काय करू नये. पिशार काढणं चालू आहे बुड्याचा. बुडा पुरा हाणणं चालू आहे भाऊ. शेट काही गोट नाही घेऊन राहिला म्हणून तो भाऊ याच्या विरोधात नाही झाला ग शेठच्या. हा असाच आहे मग. एकदा नांदी लागला की नांदीच लागते गडी. बेकार आहे हा काहीच पाहत नाही. ढोरासारखाच मारते. ढोरात आणि माणसात काहीच फरक पाहत नाही हा गडी. म्हणून मी नांदी लागत बापा. म्हणून तू जे म्हटलं ते काम करतो. जिवारी हो काही हो कोण करतो त्यासाठी मारते ना. बाबा शेठ सोडा शेठ शेठ. नाटकं नको करू डांगळल्या. नाही आंध्रे पाणी बाटल्या टाक टाक टाक. या उरा टाक. बेसूद होऊन राहिला हा. चाल याला जागृत कर. साय याले कर लवकर. टाक टाक याच्या अंगावर पाणी बाटली. रामाभाऊ बुडा मेला राजा. काही आवाज करून राहिला बुडा. जाते आजवर काही खरं नाही राजा. जाते 100% बुडा मरते आज. काय करशील म्हणा. आपल्याला किव तर लई होऊन राहिली बुड्याची. पण बुड्याने हरामखोरीपणा केला आणि मुकड्यानं काम करता. काल हे दिवस पा लागले असते. भावाने बोलवलं, नाताले बोलवलं, शेटले मारलं. सांग आता याचे फळं पाहिजे कसे भोगा लागून राहिले. तर एक तर आपल्याला आता काही करता येत नाही. मागे पुढे कोणा शेटच्या पुढे बोलता येत नाही आपल्याला झपकून तो. आता ती गुंडी फसली आपली. नाही गेलो असतो आवरायला. आता कसं आहे बुडा मरे की तर आपल्याला काहीच करता येत नाही. काहीच नाही. शेट बुडा गेला. आवाज नाही काढून राहिला बुडा. श्वास बंद झाला वाटते राजा. शेट नाही मेला बी तर टेन्शन नको घेऊ तू. टेन्शन नको घेऊ. काहीच होत नाही. पण मी हे डंगर मेल नाही अजून. अदमर झालो हे. साथ चालू आहे त्याचा. अजून द्यायला 2 झपकी पाहिजेत मजबूत. शेट जाऊ दे. आता नका मारू. बरं आता तू म्हणून राहिला मारत नाही. चाल डबल आता होशमध्ये आले डोंगर की मला सांगू. शेट सांग. चाल रामाभाऊ चाल बाबा पोयटून गेला लेगा श्यामा. बुडा गेला जीवानं गेला रे बाबा. काय करू नाही. जीवानं गेला बुडा. हो गेला. मेला बुडा मेला. बुड्याचा भाऊ बुड्याचा नातू आणि तो एक टोपीवाला गावातला निळ्या शेरडा आला. ते येतातच म्हणा आडीचा. येतीनच ते वाज घेत काय बा शेठ तुन बा भाऊ आणला ढमूक आणला आणि कुद्याला येतातच ते. मी काही कमी नाही ना. मी पान कसा हकत करतो आता. त्याली हरामखोर राहिली. येऊ दे म्हणून तर टिवून बसलो मी. आलो को तुम्ही किती काय तुमच्या दमत. या पाय रे गड्या पाय रे बाप्पा. पुरी वानर शेणाच घेऊन आले रे हे. तर या रे म्हणा. या काही टेन्शन नाही. एकटा शर्ट पाहिजे तुम्हाला. काय तुमच्यात. या आले बुड्याला थांबलेले. बुडा कुठे आहे टीचा. बुडाचा काय कुठे आहे. बुडा कुठे दिसते. बुडा आता डंगळे आहे तो. डोंगराचा नातून बापा तो टोप्पीवाला डंगरी सोबत आहे. ते कसं किटकुल या बुड्याचं. या रे म्हणा. बंदे सैन्य. शेट आमचा माणूस कुठे. बुडा कुठे आहे. डॅनी बुडा कुठे आहे. ते तो तसा नाही सांगणार ना. त्याच्या ढुंगणार शेटच्या रट्टे पाहिजेत ना. मा भाल आणलं तू रातोरात उचलून बाबू हराम खोरा. सांग लवकर मा भाऊ कुठे आहे. कुठे आहे मा भाऊ. तुमचा भाऊ कोणता डंगरा मला काय माहित. तुम्हीच तर घेऊन गेले अटून. मला मारलं मी वरून. तुम्ही न बद साऱ्या गावानं पाहिलं ना आमच्या. आणि मी आणणार आहो काय मार हल्ल्या डबल त्या डंगऱ्याले.
का डबल मला मार खाणं आहे काय? मी आणलं त्या बुड्या फुटेले. सुद्या मतीन सांग ना पटकनी काय आबा कुठे आहे लवकर सांग बाबू शेठ. नाही एका हल्लातीत तू कसं बजेटात बसून टाकीन मी सांगून राहिलो. त्या दिवसचा मार कमी झाला तुला रामखोरा सांग लवकर. हो गड्या तुझ्या पाया लागतो भाऊ. मला मारू नको. मला काहीच माहित नाही तुझ्या आबा कुठे आणि डंगरा कुठे आहेत. मला काहीच घेणं देणं नाही बाबा. का मला का डबल आणून अटीसा बुडा आणून का मला का मारखाना आहे का बाबा? नाही रे बाबा मला काही माहित नाही. काही माहित नाही. पाया लागतो बा. चालले जा तुम्ही पाया चालले जा. नाटकं नको करून गड्या नाटकं नको करून शेठ तू. तुला जर तुझे गाव बंद भेटे तर तू कमी आहेस काय? आम्हाला माहित आहे तुला बुडा आणला म्हणून अटीसा. अगं बना नको करून मुकड्यान सांग सुद्या मतीनं. कसं नाही तर मग घोर होईन अटीसा. अबे शांताराम याच्या कोंबड्यात लाताच पाहिजेत ना रे हरामखोराच्या याच्या. याले कसं त्या दिवसच्या लाता कमी झाल्या. आज डबल सोडा लागते. याला मजबूत हाना लागते चांगला. याचे ढुंगणं पिकवा लागतात डबल. बापा भाऊ बुडे बा माया काही चुकेल नाही ना बा. मी काल आणू बा सांगा बा. पहिलेच तर तुम्ही मला दाबून आणलं पण मी काल आणू तो बुडा फालतू घेणार देणं डोक्याला वजो माया काही कामाचाही नाही तो बुडा. खायची भरती होतं ते डंगर काहीच कामाचं नव्हतं. मी काल काय करू? रागात आमात गेलं असेल तुमचं काय झालं असेल तर बुड्यानं मारलं असेल बुड्याला म्हणून गेला असेल बुडा पोहून. तुला माहित आहे का रे हरामखोरा? मी बुड्यासोबत भांडण केलं आणि मी ते काढून दिलं बुड्याले. तुला माहित आहे का? तू नसतं सहायच्या बुड्याले केलं शिन आणलं इकडे पकडून आणि टाकून दिलं शिन कुठी आणि मला मोठा म्हणून राहिला. तुला असं केलं तुला तसं केलं. तुला पाहिलं काय? बुडे मी काल आणू बापा. मला किती मारलं ढोरासारखं मारलं ना मला. मी आणणार का बुड्याला डबल? मी का पागल झालो का? त्या बुड्याला तर जीव येते माया जीव येते बापा. मी आणलं नाही बुड्याला. मला माहित बी नाही बुडा गायब झाला काय तर मला काहीच माहित नाही. हो गड्या सुद्या मतानं कसं सांगून देणं बा शेठ रे. अगो बना नको करून जे काही असेल ते कसं पटकनी आपण काय तर म्हणून टाकू. अगो बना करू नको फालतू असं मग अजून घर होईन बरं. भाऊ मी आणलाच नाही बुडा आठीसा तर मी काय सांगा आता मी गरीब माणूस. मला किती मारलं तुम्ही? मी काय हुकीच म्हटलं काय काही केलं काय? माणसं जरी आले काय सांगा बा. एवढं मारल्यावर मी बुड्याला आणणार आहो का? मला माहित आहे बुडा डोळा म्हणून मी आणणार आहो का? गड्या शांताराम हा कसा काही गोट नाही घेत गड्या. याले कसं रट्टे पाहिजे दादा. याला हानाच लागते. हाणतो सहाय्यानं मजबूत आली हाणतो मारतो. चला बुडा वाटून चला चटकनी पटकनी चला आठवून. आपल्याला काही म्हणजे हा म्हणते ना नाही आहे म्हणून अटीसा बुडा. चला आपण पाहू ना काय तर. चला तुम्ही आणि बापा लवकर जा बापा. मी काय आणलं नाही बुडा मला काही माहिती. चाललो चला 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 आता चला सीधे पोलीस स्टेशनला चला. रिपोर्ट देऊन टाकू याच्या नावाचा. मग बरोबर शोधतात ते पोलीसवाले कुठे आहे बुडाचा. हो तसंच करायला लागेल. आपल्याला पोलीसवालेच बघावं लागेल. तर बस सरी ना. नाही तर मग हा तर बुड्याले मा भावाले दाखवणारच नाही. मलाच मिळीन हा. हा बापा बुड्याले की नाही या नसलं पोहायला या शेट नसलं पोहायला आहे ना. आपल्याला तर सगळं माहित आहे पण कसं आहे आता हात आपण नाही राहिला. आपण की नाही पोलिसाईला सांगू बापा. आणि ते पोलिस विचारतातच मग तुम्हाला शक कोण आहे कोण याचं नाव सांगून देऊ शेटचं. हो चाल बुड्या. ते कसे गेले गांडीला पाहिलं. मी बी नाटक खोऱ्यावर मी का सोपी आहो का? आता हाणतो त्या डोंगरेले सहायच्याला मजबूत होतून जाऊ. चांगला पिशर काढतो त्याचा भुगुडच पाडतो डोंगऱ्याचा. जा म्हणा कुठे जाता देवाले हे पाहायला येते ना. चला मित्र उर धागा पण आता उद्या लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा.